आर्यस न्यूज सक्षम महाराष्ट्र आवाज सक्षम कार्याचा आवाज महाराष्ट्रामध्ये मी खुशी रायकवार आपलं स्वागत करते। आपल्याला माहिती आहे की निवडणुकीचा आता अंतिम टप्पा सुरू आहे, तर याच दरम्यान आपण भेटणार आहोत डॉक्टर सौ अर्चना अरुण अडसर रोठे अक्का यांना। तर अक्का, आपले वडील म्हणजेच अरुणदादा अडसर यांनी बीजेपीचे छोटे वटवृक्ष रोपटे तयार केले होते, तर त्याचं आज वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे, तर यावर तुमचं काय म्हणणं आहे? भाऊंनी काम केलंच, पण त्याच्या आधी माझ्या आजोबा जे आहेत स्वर्गीय दादारावजी अडसर यांनी सुद्धा जनसंघाचं काम इथे चालू केलं होतं आणि त्यांच्यासोबत अतिशय कष्टामध्ये बरेचसे लोक होते ज्यांनी तेव्हा जनसंघाचं काम केलं। त्यानंतर भाऊ पण आले, म्हणजे दादांसोबत ज्यांनी काम केलं त्यांचे मला काहीच लोकांचे नावं माहिती आहे, पण तो काळ अतिशय कठीण होता आणि त्या कठीण काळामध्ये दादांसोबत भरपूर लोक ह्या कामामध्ये जुळलेले होते। त्यानंतर भाऊंनी काम केलं, आता आम्ही पण काम करतो आहे आणि जो विचारांचा वारसा आणि जो राष्ट्रधर्म घेऊन त्यांनी आम्हाला जे काही शिकवलं त्याच मार्गावर आम्ही पण समोर जातो। आपले बंधू म्हणजेच प्रतापदादा हे सुद्धा आमदार झाले, म्हणजे आमदार आहेत, यांनी धामणगावामध्ये विकासाची अनेक कामे केली आहे, त्यावर त्यांचं काय म्हणणं आहे? जो विकास कामं केली आहे तो अतिशय चांगला विषय आहे आणि असेच कामं दादा करत राहतील। त्याच्यामुळे याच्यावर आता जे बोलायचं आहे ते जनता बोलेल आणि तसा आपला कौल देईल असा मला विश्वास आहे। तुम्ही पक्षांमध्ये कधीपासून कार्यरत आहात आणि तुमचे शिक्षण काय झाले आहे? मी PhD केला, माझी डॉक्टरेट आहे बिझनेस इकॉनॉमिक्स मध्ये आणि त्याच्या आधी मी सायन्स ग्रॅज्युएट आहे, मी MBSc कम्प्युटर्स, त्याच्यानंतर मी मास्टर्स पण केला आणि राजकारणाचा विषय म्हटलं तर ते ABVP वगैरे मधून पहिले घरी राजकारण होतंच, दिवस रात्र तेच पाहायचो आणि त्यानंतर मग सक्रिय राजकारणामध्ये कधी उतरली आहे मलाही माहिती नाही, पण जवळपास कॉलेज लाईफ पासूनच मी या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व आहे। तुम्ही निवडून आल्यानंतर धामणगावमध्ये सगळ्यात पहिले विकासाची कोणती कामे करणार? सगळ्यात महत्वाकांक्षी प्रकल्प जो आहे तो दादांनी ऑलरेडी त्याच्यावर काम चालू केलेलं आहे। भुयारी गटर योजना हा आमच्या धामणगाव नगरीसाठी अत्यंत महत्वाकांक्षी आणि धामणगावच्या स्वच्छतेच्या दृष्टीने येणाऱ्या पुढच्या काळाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा राहणारा हा प्रोजेक्ट आहे आणि हा 100% आम्ही करणार। तसेच महिला सशक्तीकरण, इथे रोजगार निर्मिती, गावाची पाणी, रस्ते, वीज या मूलभूत गरजांवर दादांनी बरंच काम केलं आहे। त्यातलं 90% काम झालं आहे, 95 म्हणेन मी, तर थोडंफार जे राहिलेलं आहे कारण नवीन नवीन कॉलन्या वाढतात आहे, तर ते कामं वाढत राहणार आहे। तर त्या पद्धतीने आम्ही या सगळ्या गोष्टींवर फोकस करून तरुणांसाठी, महिलांसाठी, आबालवृद्धांसाठी, प्रत्येक घटकासाठी त्यांचा विचार करून त्यांचा त्या पद्धतीने आम्ही काम करणार। अक्का, तर तुम्ही जनतेला काय आव्हान द्याल? मी जनतेला एकच आवाहन करेल की ज्या पद्धतीने इतक्या वर्षांपासून आमच्या कामांवर विश्वास ठेवून, भारतीय जनता पार्टीच्या तत्वांवर विश्वास ठेवून भरभरून मते पारड्यात टाकून जनतेने भारतीय जनता पार्टीच्या हातात सत्ता दिली, सलग 15 वर्ष दिली, त्याआधी सुद्धा बरेचदा दिलेलीच आहे, पण ही सलग 15 वर्ष सत्ता जी आहे ती अबाधित ठेवत पुन्हा येणाऱ्या काळामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे जेवढे आमचे नगरसेवक उभे आहेत आणि मी स्वतः नगराध्यक्षासाठी उभी आहे, आम्हा सर्वांना भरभरून मतरूपी आशीर्वाद देऊन प्रचंड मताने निवडून आणा आणि आपण आम्हाला निवडून आणल्यानंतर आपल्याला दिलेले सगळे शब्द आम्ही पाळू आणि आपल्या शब्दाला कुठेही तडा जाणार, आमच्या शब्दाला कुठेही तडा जाणार नाही याची आम्ही काळजी घेऊ। हा मी पुन्हा एकदा जनतेला विश्वास आणि शब्द देऊ इच्छिते। पुनश्च एकदा नम्र विनंती की भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक नगरसेवकाला, उमेदवाराला आणि मला भरभरून मते देऊन प्रचंड मतांनी निवडून आणा। आपण तीनही कमळाचे बटन दाबून आमच्या संपूर्ण पॅनलला आपलं सक्षम सहकार्य करा। धन्यवाद। अरुणभाऊ अडसर रोठे अक्का यांनी आपले विचार सांगितले आहेत, तर बघत रहा आर्यस न्यूज सक्षम महाराष्ट्र आवाज सक्षम कार्याचा आवाज महाराष्ट्राचा।